सावध बसा पोरांनो दोन ए बाकी बोल ना एकच वाक्य बोलणार पण भांडण खोबरायचा कडवे चाप अभंग उपदेश प्रकरणातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता विंता काही करायची नाही आणि येताना आपण काही हाणेल नाही आणि जाताना काही न्यायचं नाही आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काही लई सुईची नाही. आपण पाणी घालून दूध विकायचं त्यांना पाणी टाकून प्यायची काय कमवायची. आपण बांध करून वाढवायची त्यांना टेप लावून विकायची कमवायची कशाला. ज्या माणसाची मुलं बालं नारायण निघली त्यांनी कशाला इस्टेट कमवायची आणि कमवून काय कोणाला फायदा आहे. चार शब्द पटले तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा. घरात किती सोलर बसवा शेवटच्या मुळे अंगणातच बंगला किती मोठा बांधा जळायला ग्रामपंचायतीच्या बजरेतच आणि पैसे किती कमव कपडाला रुपयाच. कोणता श्रीमंत बंगल्यावर जाणार एक वाक्य लिहून घ्या. भजन करायला जे लागतं ते देवाने दिलंय आणि हे जगायला जे लागतं ते तुम्ही कमवायचं आहे. टाळी वाजवायला हात लागतात देऊन टाकले देवाने. तीर्थाला जायला पाय लागतात देऊन टाकले देवाने. चांगलं बोलायला तोंड लागतं देऊन टाकलं देवाने. कीर्तन ऐकायला कान लागतात देऊन टाकले देवाने. चांगलं वागायला मेंदू लागतो देऊन टाकलं देवाने. पण तुम्हाला जगायला जे लागतं ते तुम्ही कमवायचं आहे. तिथं देवाचा संबंध नाही. बायको तुझी तू कर देवानं काही उक्त घेतलं नाही. महिन्याला कर नाही तर 2 महिन्याला कर. किती बायका कर बळ तुझ्या मनावर. बाप व्हायचं का नाही एकदा व्हायचं का 21 वेळा व्हायचं हा तुझा प्रश्न. बाप होणं तुझ्या हातात आहे. घर बांधणं तुझ्या हातात आहे. गाडी बंगला पप्पा कुट्टी पट्टी छोटी फ्रीज कूलर गॅस लाईटर बनणं सिकली हेड मीटर गिअर वापे चिंगळा कांदे कोणा बकरा आणलेला टपल पण फुगणी उशी दवा संडाबाद चुकीच्या टोर्नामेंट शेतीवर चमच्या वर्गाला उशी गादी करणाऱ्या लोण्या खाटा कुठं बोलून सुद्धा डर फलकोची निर्माण घरात काढत कुणाला अग्निशिता वैनी साहित्य धक्का धोबी बचाड भरदार परत शिक्षणाचा ऐकून छेंडा मानवीत खान राजनीती तबाखोटे सिंगापोटी का धगा जिंकची बिली दुनियादारी लय भारी माझे म्हणतो त्याला मग सटकली पप्पे पारला ही मुलगी धतू तुपातली सिटीवादी गाडी सुट्टी पत्र गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणी उडालीवर आला बाबराव बाहुबलीची गाठ सुटतो तर माझ्या भरोसा नाही काय बाई वाड्यावर या मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं. एवढं पाठ करायला 1.5 महिना लागला तुम्हाला तरी होणार नाही. ऐका नाही हे सगळं तुम्ही कमवायचं आहे. आता उलट वाक्य ऐका. भजन करायला जे लागतं ते देवाने दिलंय. हे जगायला जे लागतं ते तुम्ही कमवायचं आहे. आता उलट ऐका. देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे आणि तुम्ही कमवलं ते ठेवायचं आहे. हे जाळायचंय बंगला ठेवायचा आहे. बंगला तुम्ही बांधलाय राहू द्या तुम्हाला. आता उलट ऐका. देवाने जे दिलंय त्याचा कल सुद्धा ठेवायचा नाही आणि तुम्ही जे कमवलंय त्याचा कल सुद्धा बरोबर न्यायचा नाही. याचा कल सुद्धा ठेवायचा नाही. माणूस जाळला ना ती जागा लगेच पुसून काढा धुवून काढा शेण टाका गोमूत्र टाका साफ करा कण ठेवू नका. मग चिंता करायचीच नाही. देवाचा प्रश्न आपण त्याच्या हातात सोडायचं. झालं. अभंगातले 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा आज गायक वादक मुनिजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीमान आदरणीय काय स्वर्गीय सोनबा नाना चंद्र मुंद्रे यांच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक स्वतः सुकुल परिवार ग्रामस्थ शिवराज पतसंस्था शिवराज टेक्सटाईल कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक मुनिजन मंडपवाले माई सिस्टीमवाले मुंद्रे पाटील परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सुनबा पाटील नाना पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना श्राद्धाच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात. आतापर्यंत चाललं काय होतं. आतापर्यंत 2च गोष्टी चालल्या होत्या. एक अभंग कोणाचा आहे. 2 चिंता विंता काही करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचे कीर्तन. आज ह्या परिवाराच्या दुःखद प्रसंगाला आपले जमलेले मित्र परिवार गायक वादक मुनिजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना या दुःखामध्ये आलेल्या या कुटुंबाला दुःख पेलवण्याची ताकद भगवंत देव एवढी ईश्वराची प्रार्थना आणि 4थ्या पुण्यस्मरणाला अभिवादन आणि कीर्तनाला सुरुवात.
आता कीर्तनाला सुरुवात काय करायची तर फक्त फटाफट तुम्ही बोलायचंय. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकाराम महाराजांचं आहे, पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. या परिवाराने एवढा मोठा समाज, एवढं मोठं गायकवाद मुलीजन, एवढा चांगला संचय, एवढी माइंड सिस्टीम, एवढं चांगलं सगळं तयार केलं. वडिलांचं ते वाक्य लिहून ठेवा, देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही. देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही, पण आई वडिलांची पूजा करणाऱ्याला देव भेटणारच याच्यात शंका नाही. पुढचं वाक्य ऐका, म्हणजे आपल्या कीर्तनाला यश नो करी जायचं. पुढचं वाक्य ऐका, पैसा मिळाल्यावर तुम्हाला सुख मिळेल पण समाधान मिळेलच असं नाही. पैसा मिळाल्यावर तुम्हाला सुख मिळेल पण समाधान मिळेलच असं नाही, पण समाधान मिळाल्यावर सुख मिळणारच याच्यात शंका नाही. चला पुढे, सुख आणि समाधान याच्यात फरक आहे. आणि आज कीर्तनाने घेतलेल्या अभंगाला सुरुवात कोण तुकाराम महाराज, त्याच्या अगोदरचे 2 मुद्दे ते विचार करायचा आहे. पण आजच्या कीर्तनाला सुरुवात करताना ध्यानात ठेवा, महिला मंडळ, पुरुष मंडळी, जगात सगळं मिळेल पण 4 गोष्टी तुम्हाला मिळणार नाही. 1, आयुष्यातला वाया गेलेला क्षण तुम्हाला परत मिळणार नाही. 2, शरीराचे इंद्रिय तुम्हाला कधी मिळणार नाही. 3, दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4, ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. सगळं मिळेल पण नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. तुम्ही जगात पैसा किती कमवाल पण केस पिकली म्हणजे पिकली, तर रोज काळी कर पहिली नाही. नॅचरल थिंग दॅट इज नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही, ध्यानात ठेवा. नाही जमणार. 11 तारीख परत महिन्यानंच येणार, 11 आणि 11/1 वर्षानंच येणार. आणि 11/1/2019 कधी येणारच नाही. येईल पण 3019 तवर तुझी खानदान राहत नाही. संपलं आयुष्य. गेला एक दिवस तुमच्या माझ्या आयुष्यातला वाया गेलेला क्षण कधी मिळत नाही. 2, शरीराचे इंद्रिय पुन्हा मिळत नाही. दूध पाजणारी आई मिळत नाही आणि ईश्वरासारखा बाप मिळत नाही. पहिला म्हणलं, तुमची आई जिवंत आहे ना, तुम्ही त्याला कधी भेटायला या, तुमची पिशवी कधी रिकामी जाणार नाही. तुमची आई जिवंत आहे ना, तोपर्यंत तुम्ही तिला कधी भेटायला या, तुमची पिशवी कधी रिकामी जाणार नाही. तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या, पिशवी तुमची कधी भरून निघणार. आईच लागते. आईवर कादंबऱ्या करू नका, आईवर कथा करू नका, आईवर चित्रपट काढू नका, आईवर भाषण करू नका, आईवर व्याख्यान देऊ नका. आई बापा हसत ठेवा, ही देवाची पूजा. चित्रपट काढू नका, व्याख्यान देऊ नका, आईवर भाषण करू नका, आईवर कादंबऱ्या काढू नका, आईवर चित्रपट काढू नका, आईवर गाणे तयार करू नका आणि आईवर कविता करू नका. आईचे आशीर्वाद घ्यायला शिका. पुन्हा 4 शब्द सांगतो. ज्या घरात हसू आहे ते घर स्वर्ग आहे, ज्या घरात समाधान आहे ते घर वैकुंठ आहे, आणि ज्या घरात भांडण आहे ते घर नरक आहे. पैशाने माणसं सुधारत नाही. पांढरी केस काळी केली म्हणजे लय पंडित आहे असं, उभ्याने जेवतो म्हणजे लय शहाण आहे असं. अरे कितीही सुधरा, अजून तोंडानच खात्यात लोक. खायची जागा बदलव, दरिद्री बदलव. भारी मोबाईल वापरला म्हणजे जग सुधरत नाही. पांढरी केस काळी करायची, चपला घालून चपात्या करायच्या म्हणजे जग सुधरत नाही. अंडरपॅन्ट नाही, काही नाच, पण 9000चा मोबाईल आहे हातात, आतली चड्डीच नाही, चैन उघडी नाचू नाही मोकळा. काही रेंज मध्ये, काही रेंज मध्ये. उपयोग काय त्याचा? गडी देखणालाही पण गडी नाही. गडी नाही म्हणजे काय? गडी देखणालाही कोणला वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. नीट ऐका, यादी लिहून घ्या. साबरीचं वन लावून फायदा नाही, साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचा नाही, समाधान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुढचं ऐका, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धनकोणाला गुलाम नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मान का चोरीचे धन. लय दिवस चालत
पैशाची सत्तेची संपत्तीची मस्ती लई दिवस चालत नाही. कमेंट कमी करा, कमेंट कमी करा, कमेंट कमी करा. शिरती उतरल्यावानी करू नका. मराल हो मराल. अंडरलाईन दी सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला धाकतोय. कुत्र्याच्या आवला त्याचा बाप मिसाळलेला होता. कुत्र्याला धाकतोय. ते कुत्र म्हणतं अजून मागच्या जन्माची खोटच धरली. कुत्र्याला लाज मानलं नाही. गेले दिवस चालत नाही मला. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. 100 पोर होती त्याला. पार्टी दुबळी नव्हती. पण पाया पडून सांगतो ध्यानात ठेवा. आज तुमच्या माझ्या जीवनातले हसायचे दिवस आहेत. उद्या असे असतीलच असे नाही. दिवस बदलतात. 15ची पेला म्हणजे तू काय राष्ट्रपती नाही झाला. 11वीला गेला तू आता शिका. 11वीला प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे. तुला एकच अंडरपॅन्ट आहे. तिला उवा झालं ती एडिया उवा. गरीबी खाजी तिंड. हो हे लई दिवस नाही चालत. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा उड़ जाएगा. घराला कलर देण्यात काय ते दिवस खालीच करायचं आहे. हे घर कसं आहे. अभंग तुकाराम म्हणतात तो बरोबर बरोबर. अभंग तुकाराम शिट्ट्या मारतात. बॉक्सला आवाज कमी झाला. अभंग तुकाराम म्हणतात एक कडवे आहे, चार चिंता करायची नाही.